नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन परीक्षा इयत्ता 4थीची प्रश्नपत्रिका पेपर पहिला आपण आज त्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत। याच्या अगोदर एक शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ टाकलेला होता की त्याच्यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर दिले होते, कारण परीक्षा झाल्यानंतर लगेच स्पष्टीकरण बघण्याची इच्छा नसते सगळ्यांना। किती आपले प्रश्न बरोबर आले किती चुकले हे बघण्याची जास्त उत्सुकता असते, त्याच्यामुळे आपण स्पष्टीकरणाचा व्हिडिओ घेतला नव्हता। तर आता डिटेल स्पष्टीकरण घेणार आहोत। आणि स्पष्टीकरण का बघायचं आहे तर मी तुम्हाला एका पाठीमागे व्हिडिओमध्ये सांगितले होते की आता जे जास्त मुलं 4थीला बसलेले आहेत ते मंथनला पण बसलेले आहेत आणि स्कॉलरशिपला पण बसलेले आहेत आणि दोन्हीचा पण अभ्यासक्रम आणि सिलेबस सेम टू सेम आहे। आणि तुम्ही पेज पण बघितले तर धड्याचे सिरीजसुद्धा त्याचे सेमच आहेत। त्याच्यामुळं जे मंथनचे मुलं अभ्यास केलेले आहेत त्यांना स्कॉलरशिप थोडं सोपं जाणार आहे आणि जे बसलेले स्कॉलरशिपला नुसतं बसलेले आहेत त्यांना मग अंदाज येईल की कसे प्रश्न असतात, कशी म्हणजे प्रश्नपत्रिका असते। तर त्याच्यासाठी तुम्ही हे स्पष्टीकरण आवर्जून स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांनी बघावी। आणि जे आता बघत नाहीत ज्यांना म्हणजे जे कुणाचे आपले समजा मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण उपयोग होईल। तर आपण हे जे डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे मुलं म्हणजे आता मी एक 10-12 विद्यार्थ्यांना विचारले की पेपरमध्ये काय चुका झाल्या, तर ते मुलं इथं एक सुद्धा नाही चुकणारे प्रश्न ते मुलांनी तिथं चुका केल्यात। कारण असं काय होतं या पेपरमध्ये तर काय जणांनी म्हणजे अर्धा प्रश्न वाचूनच लगे प्रश्न सोडवायला उत्तर घेतलं, परंतु पुढचा प्रश्न वेगळा होता, त्याच्यामुळं जास्त जणांचे मार्क गेलेले आहेत। तर ह्या चुका तुमच्या होऊ नयेत आणि तुम्ही मला सुरुवातीलाच तुमचे किती तुम्हाला, कारण आपल्या स्पर्धा ही आपल्या शाळेतल्या तुकडीतल्या मुलांसोबत किंवा आपल्या शाळेतल्या मुलांसोबत नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांसोबत स्पर्धा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला किती मंथनला तुम्ही चेक केले असतील तर मार्क किती पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून की बाकीच्यांना पण समजेल की आपली स्पर्धा म्हणजे कुठल्या लेवलला मुलं अभ्यास करतायत आणि कुठपर्यंत त्यांचा अभ्यास झालेला असतो किंवा त्यांना किती मार्क पडू शकतात, जेणेकरून आपल्या अभ्यासाची आता तरी दिशा ठरवायला येईल। त्याच्यामुळे ज्या चुका मंथन परीक्षा झाल्या त्या स्कॉलरशिपला होऊ नये याच्यासाठी नक्की एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। आज आपण पहिल्यांदा मराठीचा टाकू, त्याच्यानंतर गणिताचा ते असं एक व्हिडिओ टाकू, कारण एकदमच मोठा होईल व्हिडिओ। तर बघा, सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। काय पहिला प्रश्न, समाजाची सेवा करणारा या शब्दसमूहासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणत्या पर्यायातील अक्षरसमूहाने तयार होईल? तर बघा, समाजाची सेवा करणाऱ्याला काय म्हणायचं? समाजसेवक। मग आता कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो इथं, म्हणजे सरळ दिलेला नाही तुम्हाला की समाजाची सेवा करणाऱ्याला काय म्हणायचं, तर इथं दिलेलं आहे बघा, हा समाजसेवक म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3। खालील पर्यायातून एकवचनी शब्दांचा गट निवडा। आता काय म्हणलं होतं? एकवचनी म्हणजे काही असे शब्द असतात की ती एकवचनी आणि अनेक वचनीमध्ये पण सेमच असतात। बघा म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक प्रश्नामुळे तुमचा लगेच तिथं 2 मार्क जातात, त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात येतं की परीक्षेत आपल्या काय चुका होतात। तर बघा, आता इथं एकवचनी सांगितलं आहे, सगळ्यावर मात्रा दिसायला म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बघितल्यानंतर सगळे अनेक वचने वाटतात। पण इथं बघा, काटे कसं आहे त्याचं एकवचनी काय होते? काटा होते। मग काटा काटे असं येते, म्हणून ही येणार का? नाही, हे चुकलं। आता इथं बघा, घरटे आहे पण त्याचं एकवचनी घरटा होतो का? किंवा खेळणे आहे तर खेळण्याचा खेळणा होतो का? किंवा मडकेचं मडका म्हणतो का आपण? किंवा गाणेला गाणं असं म्हणतो का? तर नाही, हे सगळे घरटे, खेळणे, मडके, गाणे हे एकवचनी आणि अनेक वचनीमध्ये पण सेमच आहेत। त्याच्यामुळे हे जो उत्तर काय येणार? हा 2 नंबर येणार, हा एकवचनी शब्दांचा गट आहे। परत हे जर काय तर मासा, मासे, ससा, ससे असं, त्याच्यामुळे ही अनेक वचने आहे। परत घर, घरे, दार, दारे, दौरा, दौरे, त्याच्यामुळे हा पण अनेक वचने आहे। आता 3 नंबरचा बघा, सोबतच्या चौकटीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार होते, त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा। आता ह्याच्यापासून अगोदर म्हण तयार करायची आणि त्याचा अर्थ परत विचारलाय तुम्हाला, तर त्याचं काय आहे अर्थ बघा। म्हण काय तयार होते? एकच याच्यापासून काय म्हण होते बघा, अंथरून पाहून पाय पसरणे, म्हणजे बघा, अंथरून पाहून पाय पसरावे, म्हणजे याचा अर्थ काय आहे? अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे कोणते ऐपतीच्या मानाने खर्च करावा, कोणत्या गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो, म्हणजे अति तिथे माती असते, मग त्याला म्हणायचं। मग आता बघा, ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। आणि 4थ्याचं बघा, प्रश्न क्रमांक 4, प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय शोधा। उंट तबेला ही बरोबर आहे का? चुकले। तबेल्यामध्ये कोण राहतो? घोडा।
ही अ नंबर चुकलं. अ चुकलं तर बघा एलिमिनेशन पद्धतीने आपण ही करू शकतो. सिंह ढोलीमध्ये येते का? नाही, सिंह गुहेत राहतो म्हणून ब चुकलं. ब चुकलं तर बघा 1 2 चुकलं, म्हणजे पहिले 3 पर्याय गेले. उत्तर काय येईल? फक्त क. तरी पण बघा येतं कासव बीळ. कासव बीळ येतं का? नाही, उंदीर बीळ असतो. कोंबडी खुराडे हा फक्त बरोबर आहे. म्हणजे अर्ध्या माहितीवरून पण प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला समजते याच्यावरून. प्रश्न क्रमांक 5, खाली वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर करता येईल? खो खो खेळताना मार लागला तरीही मुले काय करत होती? म्हणजे मार लागला तरीही त्याची पर्वा न करता खेळत होते, म्हणून ह्याचं काय येईल? पर्वा न करणे. आता खालील वाक्यातून योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य शोधा म्हणले. आता फक्त ब आणि क. पहिला बघा, झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. तर ह्याच्यामध्ये चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू आहेत का? हे एकाच जातीचे शब्द असेल तर त्याच्यामध्ये आपण नुसतं स्वल्पविराम टाकत असतो, पण यांनी वेगवेगळे चिन्ह वापरलेले आहेत म्हणून हे जो पहिलं चूक येणार आहे. अ चुकलं तर हे 2 पर्याय कट होतील. त्याच्यानंतर आता बघा, ब हित आहे, ब हित आहे. ब बघायचं नाही, मग ब फिक्स बरोबरच आहे. मग क बघा, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई हे विशेष नाव आहे म्हणून त्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे क पण बरोबर. म्हणजे हे उत्तर काय येईल? फक्त ब आणि क. त्याच्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. आता बघा, 75 वर्ष अमृत महोत्सव, म्हणजे आता म्हणत ना भारताला स्वातंत्र्य भेटून 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा केला, त्याच्यामुळे ही पण बरोबर आहे. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव ही पण बरोबर आहे, आणि 25 वर्ष रौप्य महोत्सव ही पण बरोबर आहे. 60 वर्षाला आय थिंक हिरक महोत्सव येते, त्याच्यामुळे हे 60 वर्षाला 60 महोत्सव येत नाही, म्हणून याचं उत्तर पहिलं चुकीचं आहे. पुढील वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत? पाणी खूप थंड केले की लगेच बर्फ होतो. ही थंड कसं येतं? ही विशेषण येतं आहे. पाणी आणि बर्फ ही नाम येतील म्हणून 1 आणि 2 नाम आहेत, म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतरचा 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायात समुद्र या शब्दाचे 2 समानार्थी शब्द आलेले आहेत? समुद्राचा समानार्थी शब्द आता बघा, दिन, मने आणि भुजंग. इथं भुजंग कशाचा आहे? सापाचं, म्हणून हा पर्याय येणार नाही. सारंग बघा, हरिणाचे काय काय सांगताना एक ट्रिक मी मुलांना सांगितली होती की शेवटी जे जे ग आलेले आहेत ते हरिणाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे सारंग, मृग हे असे ग आलेले ते हरिणाचे आहेत, त्याच्यामुळं हा चुकीचा आहे. बृहतार, जलनिधी, पयोधी आणि रत्नाकर, म्हणजे जे कोणते 2 समानार्थी शब्द आहेत? तर पयोधी आणि रत्नाकर हे समानार्थी शब्द आहेत समुद्राचे. आता 10वा प्रश्न आहे, चौकटीतील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होते. या शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास मादी शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तयार होईल? ह्याच्यापासून शब्द काय तयार होतो? न, ग, र, पा, ली, का. आता बघा, मादीचा विरुद्ध शब्द काय येते? नर, म्हणजे काय यायला पाहिजे? न, र, नर, मादी असे विरुद्ध असते, म्हणून पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाची घेतल्यावर बनतो, म्हणून ह्याचं उत्तर येते पहिल्या व तिसऱ्या. नंतर बघा, 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात बैलाची पूजा करणारा सण कोणत्या नावाने ओळखला जात नाही विचारले? म्हणजे पोळा, बैलपोळा आणि बेंदूर हा येतो बघा. महाराष्ट्रात हा सण पोळा, बैलपोळा, बेंदूर या नावाने ओळखला जातो, पण मट्टू पोंगल येत नाही, म्हणून ह्याचं उत्तर चुकणं. काही तर दक्षिण भारतात मट्टू पोंगल म्हणतात, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे होतं. वरील उतारासंबंधी एकूण किती विधाने योग्य आहेत? बेंदूर या सणाच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, बरोबर आहे. महाराष्ट्रात बैलपोळा हा सण चैत्र पाडव्याला साजरा करतात का? नाही. चैत्र म्हणजे बघा मराठी महिन्याची सुरुवात होते, म्हणजे जवळजवळ उन्हाळ्यामध्ये येतो. उन्हाळ्यात असतो का बैलपोळा? नाही. आणि इथं पण येतो बघा, म्हणून हे दुसरं चूक येणार आहे. तर हे दिवाळीच्या पाडव्याला दिवाळीच्या महाराष्ट्रात श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो, हा चैत्र महिन्यात नाही. नंतर पोळा या सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना दिवसभर कामाला झुंपून संध्याकाळी मिरवणूक काढतात. आता पोळ्याच्या दिवशी बैलांना काम कसं काय लावतील? दिवसभर बैलांची मिरवणूक काढली जाते शेतामध्ये. बघा, या दिवशी शेतकरी बैलांना कामाला लावत नाहीत म्हणले, म्हणून ही पण चुकीचं आहे. मग किती विधाने बरोबर आहेत? 1. आणि ह्या बघा, ह्या पेपरमध्ये असं दिसून आले की असं इलिमिनेशन पद्धतीचा जास्त वापर करता आला नाही. बहुतेक ठिकाणी दिले की किती विधाने योग्य आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सगळीच माहिती असणं माहितीच पाहिजे. जर समानार्थी शब्द बघा, आता हे समानार्थी शब्द एक पाठ करता तुम्ही, पण हे सगळे समानार्थी शब्द माहितीच पाहिजेत, कारण इथं 2 समानार्थी शब्द विचारले. जर तुम्हाला एकच माहिती असतं आणि दुसरं माहिती नसतं तर हे प्रश्न तुम्ही सोडू शकला नसतात. त्याच्यानंतर 13वा प्रश्न बघा, संगणकाची आज्ञावली हा कुठे आहे? तर ह्याला म्हणायचं सॉफ्टवेअर. हा तुमच्या मंथनच्या पुस्तकात नाही, हा थोडा बाहेरचा प्रश्न आलेला होता. कवितेतील प्राणी खालीलपैकी कोणती कृती करत नाहीत? आता कोणती कृती करत नाहीत?
तर मऊ ठिपक्यांच्या लोकरीत झोपते आहे का? नाही. मऊ ठिपक्यांचे दाटे कळप असं दिले, झोपते येत नाही, म्हणून ह्याचं उत्तर 14व्याचं 3 येणार. वरील कवितेत ज्या प्राण्याचा उल्लेख आहे, कशाचा आला? मेंढीचा आलाय. मग मेंढीच्या अनुक्रमे म्हणले म्हणजे पहिल्यांदा पिल्लूदर्शक शब्द घ्यायचा आहे. तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणायचं? कोकरू. आणि त्याच्या समूहाला काय म्हणायचं असतं? तर कळप म्हणायचं असतं. मग कोकरू पहिल्यांदा हिता आणि हिता आहे, म्हणजे पहिलं आणि तिसरं तर चुकच येणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्यामधलं आपलं कोकरू आणि कळप येईल. पर्याय क्रमांक 4 येईल. नंतर त्या पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. अशुद्ध शब्द कोणता येईल? पर्याय क्रमांक 4. सोबतच्या जाहिरातीमध्ये योगासन वर्ग कोणत्या वयोगटासाठी आहे? तर हो, काही तर वयोगट दिलेला आहे 10 ते 18 वर्षासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येईल. सोबतच्या जाहिरातीत आरंभ योग शिक्षण केंद्रासंबंधी चुकीचा पर्याय शोधा म्हणले. आता बघा, आरंभ योग शिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यात आहे, काही तर पालघर आहे, म्हणजे हे बरोबर आहे. योगासन वर्गाचे आयोजन दिवाळी सुट्टीत करण्यात आले आहे. तर बघा, इथं आपल्याला हे दिलेलं आहे कालावधी 15 मे ते 30 मे. मग दिवाळी मेमध्ये येते का? ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असते, म्हणून आपला चुकीचा पर्याय कोणता येईल? पर्याय क्रमांक 2 येईल चुकीचा. नंतर त्याच्या पुढचा आहे, पुढील अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा. ठेंगू किंवा बुटका माणूस, तर याला काय म्हणायचं? वामन मूर्ती. खालील वाक्यात अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. चपला पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. आता चपला म्हणजे वाहन पण येतं आहे, म्हणजे एका शब्दाचे 2-3 अर्थ अशा होतात, त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. चपलाचा अर्थ वाहन पण येते, पण वाहनाला बघून आपण वाहनाचा प्रकाश पडतो का? नाही पडत, म्हणून तर चपलाचं इथं काय येईल? अर्थ वीज येईल, किंवा चप्पल पण येणार नाही. बॅडमिंटन. आता बघा, वरील संवाद कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला आहे? बघा, इथं दिले, बॅडमिंटन खेळून आल्यावर लीना व तिची मैत्रीण वर्गात आल्या आणि झाली नाही म्हणून ते दुःखी होत्या. कुठं आल्यात मग हे? वर्गात. आणि ते किती जण आहेत? तर बघा, ह्याच्यामधलं मीना ही 1, लीना 2, मीना, लीना आणि आणखी रेहाना 3 आणि विना 4, अशा 4 जण आहेत. इथं क्रीडा शिक्षक व वर्ग शिक्षक हे दिलेत, पण काय म्हणलंय? वरील संवाद कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला. हे काय करतायत? क्रीडा शिक्षक व वर्ग शिक्षक हे दोघेही मुलींचा संवाद शांतपणे ऐकत होते, पण ते संवादामध्ये सहभागी होते का? नाही. जर हे सहभागी असते तर 6 आलं असतं, पण हे वर्गात झालेलं आहे, हे नुसतं शांतपणे ऐकत होते, म्हणून ह्याचं उत्तर वर्गात आणि 4 येईल. बॅडमिंटनच्या खेळात कोण जिंकले होते? तर ते लीना, तू जिंकलीस याचा मला आनंद झाला आहे. मग कोण जिंकले होतं? लीना जिंकली होती. वरील संवादावरून आपल्याला कोणता बोध होतो? की फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव. तर दिलेलं पण आहे बघा, अभिनंदन लीना, पण फाजील आत्मविश्वास बाळगू नकोस, असाच नियमित सराव करीत राहा. मग काय येतं? फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव करावा. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा. आता काळजी, चिंता ही समानार्थी आहे, ही विरुद्धार्थी आहे का? नाही, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय शोधा. आता बघा, शेवटी ला लिहिले असते, जाणार आहोत, करणार आहोत असं म्हटलं का भविष्यकाळी येते. ला लिहिले असेल तर भूतकाळी येते. आता इथं बघा, मुले काल सहलीला, सहलीवरून आल्यामुळे थकून गेली भूतकाळ झाला, म्हणजे हे येणार आहे का? ब नाही, मग ब इथं हे चुकलं. परवा बाबा आणि काका कोल्हापूरला जाणार आहेत म्हणले, गेलेत का? किंवा नाही, किंवा जात आहेत का? नाही, म्हणजे ड पण चुकीचा आहे. जर ते उरले काय बघा, उद्या परिपाठ असल्याने मीना सकाळीच गोष्ट वाचत आहे आणि सूर्य पाहत आहे, म्हणजे आता सध्या चालू आहेत, करत आहेत, पाहत आहेत म्हणलं का? म्हणून ह्याचं उत्तर काय येईल? क आणि अ, म्हणजे फक्त क आणि 1, पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचं आता बघा, मराठीचे प्रश्न आपण 25 प्रश्न होते आणि 25 प्रश्न बघितले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर गणिताचा पाठ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.